नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आरेवाडीच्या गजनृत्य कलेला दिल्लीचे आमंत्रण. स्वातंत्र्य दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात घुमणार धनगरी ढोल. आरेवाडी तालुका कवटेमहांकाळ येथील गजनृत्य कलेला दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाचे मानाचे निमंत्रण प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 व 16 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आरेवाडीचे 10 गजनृत्य कलाकार सहभागी होऊन गजनृत्याचा आविष्कार सादर करणार आहेत. आरेवाडीचे धनगरी गजनृत्य महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्राचा धनगरी ढोल राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात घुमणार आहे. आरेवाडीतील गजनृत्य कलेला शेकडो वर्षांची परंपरा असून मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ही गजनृत्य कला यापूर्वी 1958 साली दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सादर करण्यात आली होती. त्यानंतर इंग्लंड व रशिया या देशांमध्येही या कलेचे सादरीकरण झाले आहे. तसेच देशभरातील विविध राष्ट्रीय महोत्सवांमध्ये गजनृत्याने आपली छाप पाडली आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रपती भवनमधील ॲक्ट होम समारंभाचे आमंत्रण म्हणजे या लोककलेसाठी मानाचा तुरा ठरला आहे. अनिल शामराव कोळेकर, दाजी बिरू कोळेकर, हनुमंत पांडुरंग कोळेकर, संतोष शिवाजी कोळेकर, समाधान दाजी कोळेकर, प्रशांत चंद्रकांत कोळेकर, धोंडीराम शिवाजी कोळेकर, संजय भाऊ कोळेकर, प्रकाश दीपक पाटील, सुजल संभाजी पाटील हे कलाकार या कार्यक्रमात गजनृत्य सादर करणार आहेत.